सत्साई मित्रांनो, मी अर्चनालवर एक शेतकरी कन्यात पहा रात्रीच पंप लावला होता आपण चार्जिंगला आणि पहा आता चार्जिंग झालेली आहे त्याची. आणि आता आले मुलांना सोडून, मुलांचं सगळं आवरलं आणि मुलांना आले सोडून. आता वाजले 7 आणि आज बस पण लेटच झाली होती. 15 मिनटं बस लेट झाली म्हणून आज पहा ऊन पडले. आता पाहू वातावरण आज थोडं सकाळ तर चांगलं दिसतंय. संध्याकाळी का म्हणजे दुपारच्या नंतर 12च्या नंतर पाऊस सांगितला आहे. त्याच्यामुळे मी 7 वाजता आता शेतात चालले लवकर. आता आले मी मुलांना सोडून. चला आता आवरते आणि निघते मी शेतात. तर चला आता 2-3 दिवस भरपूर काम आहे. आता काय काम आहे मी तुम्हाला ते पुढे गेल्यावर सांगते. चला मुलांना सोडवायच्या अगोदरच सगळं आवरलं होतं. कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या होत्या आणि आता किचनचा राडा असाच ठेवते. आता निघते शेतात. तर काय आता आपण नंतर पण आवरू शकतो आपण किचनचा राडा, पण शेतातलं लेट झालं तर मग लेटच होत चालत. तर चला आता निघते मी शेतात. तर चलो तर पहा आता घर झाडून घेतलं आणि देवाचा दिवा लावलाय. आता निघले मी शेतात. तर पहा घरातल्या लाईटी पण बंद करावं लागते जाताना. चला आता इतका उशीर झालाय, म्हणजे उशीर म्हणजे आपण सगळं हँडल करावं लागतं. मुलांचं, घरचं आणि शेतातलं पण हँडल करावं लागतं. त्याच्यामुळे लई धावपळ होती एकटे जीवाची भरपूर प्रमाणात. तर चला आता काय पाण्याची बाटली घेत नाही. चला थोडा किचनवरती राडा आहे, म्हणजे चला थोडासा आवरूया आणि मग जाऊया. असा राडा ठेवून जायला पण आवडत नाही, पण आता काय करावं, सगळंच पाहायचं म्हणल्यावर सगळं एका टायमात सगळं पॉसिबल होत नाही. तर म्हणजे पाहता थोडं किचनला पोचा मारते आणि मग निघते मी शेतात. चला तर पहा किचन पुसायचं होतं. फक्त किचन पुसता भांडे पण घासून घेतले. मला चला भांडे खरकाटे राहिले. परत तिथून आल्याच्या नंतर इतका कंटाळा येतो, इतका अंग दुखत आहे, हे घरची कामं करायची इच्छाच होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला तर घरातला पण राडा आवरून घेऊया. बघा घरातला पण राडा सगळा आवरलाय. भांडे पण 2 पाण्याने धुते मी, काही एका पाण्याने भांडे धुत नाही. नुसते नळाखाली भांडे धुतले जाळीत टाकले असं काही माझा विषय नसतो. म्हणून त्याच्यामुळे काय केलं, भांडे पण धुतले आणि आता निघले शेतात. आता वाजल्यात 7:45 आणि म्हणलं चला आता जाऊ शेतात. वातावरण पण जास्तच खराब आहे. काय करावं काय डोकंच चला ना, पण चालू केलं तर हळूहळू कमी होत चलन, नाही तर आहे ना वाढतच काम चाललं. तर चला मी जाते शेतात. तर शेतात चलते, वातावरण तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवते. तर चला तर पहा सगळ्या आभाळाचा गाळ झाला आहे, म्हणजे पावसाचं वातावरण आहे. थोडंसं ऊन पडलं होतं ते पण आता बंद पडले, म्हणजे ऊन पण गेले. तर चला आपण गेल्याशिवाय पर्याय नाही, हळूहळू तर काम चालूच करावं लागेल. तर पहा काल औषध आणले दुकानात जाऊन. तर पहा हे 2 प्रकारचे औषध आणले आळईसाठी. तर पहा चिलिटेड झिंक आणले आणि हे आळईसाठी ते भेटतं ते एक आणले. तर चला रात्री पंप चार्जिंग केला. आता पंप घेते आणि ही बादली पण घेतली आणि त्यात तांब्या पण घेतलाय का माप करायचं आहे. एका पुडीमध्ये आपल्याला 10 पंप सांगितले होते, पण माझा 18 लिटरचा पंप आहे, त्याच्यामुळे आपल्याला 9च पंप करायचे. तर चला आता 9 पंप करण्यासाठी प्लॅस्टिकची बादली घेतली, त्यामध्ये 9 तांबे टाकून आपल्याला औषध कालवायचं आहे. तर चला 2 एकराचं औषध आज घेतलंय आणि 2 एकराचं आता उद्या मारूया. तर चला पावसाचं वातावरण झालेलं आहे, पण पाहू काय होतंय काय नाही. थोडं ऊन पडत आहे, थोडं आभाळ येत आहे, तर गेल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आता ठेवली इथं आणि गाडी बाहेरच आहे आणि मुलांना सोडून आली, मग त्याला बाहेरच लावली. तर चला आता पंप घेते पाठीवरती आणि निघते. बादलीला पण बांधावं लागेल पाठीमागं. तर चला बांधायला आता दोरी पाहते आणि चलते. आता चला कशी बांधते ते पण मी दाखवते. एकटी असून मी सगळं हँडल करते, म्हणजे कसं आता 2 जण जोडीदार असल्या मग काही वाटत नाही न्यायला आणायला. तर पहा पंप घेतला पाठीवरती आणि इकडून टांगली अशी बादली आणि आता चालले मी शेतात. तर चलो तिकडे पंप ठेवलाय आणि इकडे एक टीलची बादली होती, मग ती टीलची बादली घ्यायला मी इथं आले आणि
एक काम करायचं होतं मला, काय करायचं होतं, भाजीपाला खुरपायचा होता आणि याच्यात लवळ आलं आहे. दाखवते इतका लवळ आहे ना, भरपूर लवळ आहे, गज भरले. सगळी मकाचं इथलं रान सगळं गज भरले. तो सगळा मला लवळा उपटून काढायचा होता. आता म्हणजे कसा हलका जातोय, भरपूर प्रमाणात हलका जातोय. म्हणलं चला ते पण काढू. पण आता काय 2-3 दिवस तर आपल्याला पंपच मारायचा त्याच्यामुळे लेट होत चाललंय सगळं. म्हणजे सगळं एकटीनं पाहायचं इकडं तिकडं, आणि बाया घ्यायला पण परवडणार नाही. आणि बाया घेतल्या तरी त्या काय होईल, आपल्याला असं वाटतं मोडते का हे ते. आणि खुरपायला फौजी साहेब म्हणायचे नाही की खुरपून काढ. खुरपायला काय राहिले नाही, फक्त आपल्याला लवाळा उपटून काढायचा आहे. म्हणून चला एक दिवस मला आता इथून पुढं काही काम नाही, पंप मारल्याच्या नंतर लवाळा मी उपटून काढीन. जेवढा होईन तेवढा हळूहळू कमी करायचं काम करणार आहे मी. तर चला, इथं तालीला सगळं तणनाशक मारले आणि असं पिवळं झालं. इथं पण मारले, पण ते केन आहे त्याच्यामुळे केन्याला थोडं मरायला टाईमच लागेल. झाले त्याची पानं वाकडी झाल्या आणि केना पण जळून जाईल. चला, आभाळ कसलं खतरनाक आले, तर आभाळ खतरनाक आले. आणि इकडं ऊन बिलकुल नाही, ऊन आलं होतं ते पण ऊन गेले. आणि फक्त आभाळ पळत आहे, पडणं असं वाटत नाही. थोडी बुरबुरी येण्याजोगती आहे, पण पाऊस चला काय होतंय, थांबून काय आपल्याला परवडणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला आपलं काम चालू ठेवायलाच पाहिजे. आणि चला आता इथं औषध काढून घेते आणि मग पंप भरायचा. मी ते पंप भरला का याच्यावर ठेवायचा आणि मग उचलायचा. तर चला आता घेते औषध काढून. आता फक्त 9 पंपाचंच काढून घेते आणि 9 पंपाचं नंतर कालवते. अगोदर जेवढं मारून होईन तेवढंच मी कालवणार आहे. तर पाय असं औषध आहे. आणि त्याच्यात एक फौजी साहेबांनी हे चिलिटेड झिंक मागवलेलं आहे. चिलिटेड झिंक हे घ्यायची त्याच्यात. चला घेते आता मी मारून. तर एक पंप मारून झालाय. इकडं जास्त चाळीनं खाल्लेले दिसतंय. तर आता मी मारलाय पंप. आणि म्हणलं निरीक्षण करा म्हणून मी 4-5 मकाच्या गाभ्यांनी बघितलं आणि मला 2-2, 3-3 आळा एका याच्यात दिसल्या. आणि याच्यात म्हणलं आता औषध तर मारले, हे मरात्यात का म्हणून पाहूया. म्हणून बघा एक मकाचा मोड मी उपटून आणलाय. आता पाहू त्याच्यात मी आळा दाखवते तुम्हाला. तिथं ड्रमपाशी गेला ना पंप भरायला, तर तिथं मी दाखवते. आता चालले, पंप संपलाय आणि भरपूर एका पंपाला भरपूर वेळ लागतो. काय होतं माहिती का, मोडाच्या आतमध्ये आपलं औषध गेलं पाहिजे म्हणून एक मोडात आपण फवारणी करत आहे. आणि आता इथं दाट आहे, तुम्ही म्हणता दाट असलं तरी पानावर पडून ते गाभ्यात जातच, थोडं काय होईना जातच. आता याच्यात पण गेलेलं आहे आणि आळा मरतात का आता आपण पाहूया. चला मी तुम्हाला तिथं ड्रम बशी गेल्या दाखवते कशा आळा आहे. तर आता आले आणि मकावरती पण पाणी आहे. काय करावं काही कळाना, काही सुचाना, काय करावं का काय. आणि एक ताट मी तिथून उठून आणलं, तुम्हाला दाखवते मी आळ्या किती आहे त्याच्यात आणि मरल्या काय. मी आताच मारल्या त्याला पंप आणि त्याच्यावर आताच मी फवारा मारलाय. आणि पाहू आपण मरल्या का काय. अजून तर नसत्यान मरलेल्या, तरी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर किती ताट खाऊन घेतलंय त्यांनी. तर भरपूर प्रमाणात. आणि एक दुसरं इथे एक आहे, त्याला पण खाल्ले. तर अशा प्रकारे खाऊन घेतलंय. आपण याला आता सोलून घेऊया. पाहू आता एक काढून. अगोदर मी शेंडे हे करून घेते, तोडून घेते, म्हणजे तुम्हाला ताट बारीक दिसन आणि व्यवस्थित दिसन. तर इथे एक बारीकशी आळी आहे.
पहा तुम्हाला दिसली जायचं नका इथं बारीकशी आणि अजून पण आहे त्याच्यात. तर पहा बापरे, पहा हा का 2 निघल्या. बघा 2 आळ्या आहे, अजून मेले नाही, अजून जिवंतच आहे. तर पहा चालत्यात त्या. तिसरी पण आहे, बापरे तिसरी पण आहे. मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला. हातावर नाही घेत, आता त्याला औषध आहे त्याच्यामुळे मी याच्यावर ठेवते, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. तर पहा 4 आळ्या आहे. तर पहा अशा बारीक बारीक आळ्या आहे आणि 4 म्हणलं तरी आहे. तर पहा इथे एक आहे, इकडे एक आली आणि एक इथंच वर कुठतरी गेली, दाखवते. तर पहा 3 आळ्या आहे, एक बारीकशी पिल्लू होतं आणि पहा 3 आळ्या कशा पळतात. तर तुम्ही पाहू शकता, बघा कशा तुरु 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 पळतात. आता मी त्यांच्या अंगावर औषध टाकून पाहते मरतात का. तर पहा कशा खतरनाक आहे. तर पहा तुम्हाला बारकाल्या त्या आळ्या दाखवल्या आणि त्यानंतर याचं ऑपरेशन केलं मी ह्या मकाच्या ताटाचं. आणि यात मला काही दिसलं नाही, पण म्हणलं गाभा आहे अजून चांगला आहे म्हणून मी त्याला काही एवढं तोडलं नाही. पण त्याच्या शेजारीच ही एक पाहिलं इथं आणि या ताटाला आत्ताशी खायला सुरुवात केली. आणि आळी पाहिजे का किती मोठी आहे तुम्हाला दाखवते, इतकी मोठी आळी आहे. तर पहा किती मोठी आळी आहे आणि ह्या गाभ्यातून मला सापडली. आता ती पिल्लं देत असन तेव्हा ते छोट्याल्या आळ्या आहे. तर पहा याच्यात एवढी मोठी आळी त्याच्यात सापडली. तर पहा ती पण जिवंत आहे, तिला आता औषधात टाकू आपण. तर पहा आपण बादलीतच टाकली, डायरेक्ट औषध होतं ते पॉवरफुल, ते औषधातच टाकली. वळवळ करती चांगली, आता लागली मरायला. तर पहा कशी एवढी मारते, एवढी मक्का खाल्ली त्यांनी, त्यांचं काय बरं पाहिजे. तर डायरेक्ट मी तिला पाण्यातच टाकली. तर पहा आता घेतला मी पंप भरून आणि पंप भरून घेतल्याच्या नंतर इथं मला 2 ताटं जास्तच म्हणजे खराब दिसली. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर पहा इथं 2 ताटं जास्तच खराब दिसली आणि त्यात पण मला इतक्या मोठ्या आळ्या दिसत आहेत. तर पहा तुम्हाला आता दिसतात का नाही ती मला नाही सांगता यायचं. तर पहा भरपूर मोठ्या आळ्या दिसतात. तर पहा इथं लई मोठी आळी आहे आणि त्याच शेजारी इथं पण एक मोठी आळी आहे. तर आपण आहे ना त्याच्यावरती आता स्प्रे घेऊ आणि मग नंतर शेवट जाताना पाहू मरती का काय होतंय. तर मी आता त्याच्यावर स्प्रे मारते. इथं पण भरपूर मोठ्या आळ्या झाल्यात. तर आता मी त्यांना स्प्रे घेते आणि सगळ्यांनी आता सकाळ सगळ्यांनी मुंडकं वर काढलेलं आहे. थोडं शिराळा आहे त्याच्यामुळे सगळे आळ्या वरती आल्यात आणि त्याच्यामुळे मी सकाळीच स्प्रे घ्यायचं काम चाललंय. आता मी त्या 2-3 याच्यावर मारून पाहते. इथं शेजारी पण आहे, त्याच्यानंतर इथं पण वरती आली, म्हणजे अरे बापरे इथं पण वरती आली. तर पहा इथं 2-4 झाडं आहे, 2-4 म्हणजे 2-4 रोप आहे ना. तर पहा मकाची ताटं आहे, त्या ताटांच्या सगळ्या वरती आले. इथं याच्यावर 2 वरती आल्यात आणि याच्यात पण 2 वरती आल्यात. त्याच्यामुळे आता आपण तिकडं पंप अगोदर उचलल्यानंतर इथं मी अगोदर या 2च्या 4 याच्यावर मारून घेते आणि मग तिकडे जाते. तर चला आता घेते मी पंप उचलून. तर पहा त्या 4 ताटावरच्या वरती मी औषध टाकले आणि त्याच्यातले आळ्या वळवळ करायला लागल्यात. आता ते आपण बघू. आता वाजल्यात 9:25 झाल्यात आणि किती टायमात मरत यात ते आपण बघूया. आणि आता मी चलते तिकडं पंप मारायला. आपण तिकडून सुरुवात केलेली आहे, भरपूर लांब आहे, त्या लिंबाच्या तिथून सुरुवात केली आणि तिकडून आपण इकडं मारणार आहे. तर चला तिकडून घेते मी मारायला सुरुवात करते. तर पहा भरला ना तो 8वा पंप होता आणि मी काय केलं एका मोडाला असं चालू बंद केल्याच्यामुळं 8व्या पंपातच चार्जिंग संपून गेली. आता 8वा पण कंप्लीट होतो का नाही काय माहिती.
पण या जोगता दिसत नाही आहे. तर चला आता याला बादलीत वाचावं लागेल, घरी जायचं. असं पण मला भूक लागली होती आणि आता चांगले 12-12:30 झाल्यात. सकाळी आले होते 8 वाजता आणि आता जेवढा मारून होईल तेवढा मारून घेते. आणि इतकं जड झाला आहे पंप, बळच मारले एवढे पंप. आणि पंपाला वाटलं ही काय हार मानण्याजोगती नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनीच हार मानून घेतली. आता तो पार संपलाय. आता एवढा शेवटचा कसा बसा मारते आणि मग त्याला खाली करते आणि मग जाते घरी, चार्जिंगला लावते, जेवण करते आणि परत मग येते मी 2-3 वाजता माघारी. चला आणि म्हणजे इतका जड झाला आहे ना आणि बारीक बारीक म्हणजे लई आळा आहे भरपूर आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन आलं होतं. मरत्यान का नाही. पण मरत्यात. त्याची पावर एवढी पॉवरफुल आहे ना औषधाची, त्याला वास लागला तरी आळा लगेच बेसूद व्हायला चालू होत्यात. म्हणजे एक आळी मी ना अशी वरती आली होती, तिच्या औषध पडलं आणि तिला हातात घेऊन ठेवलं. हातात घेतलं, म्हणलं आता कवरीला हातात घेऊन ठेवणार. मग इकडं आणली मी आणि जे औषधाचं खोकं होतं ना त्या खोक्यातच मी तिला ठेवलं आणि ती त्या आता बऱ्यापैकी मरायला लागलेली आहे. म्हणजे औषधाचा पावर आहे आणि आळ्या मरत्यान. चला आता टेन्शन थोडं कमी झालं की आळ्या मरत्यान म्हणून. तर चला आता तर जेवढा मारून होईल तेवढा मारून घेते आणि मग जाते घरी. आता एवढा संपवल्याशिवाय खाली कसं काय करायचं असं झालं. परत आल्यावर तिथून आल्यावर परत भरावं लागेल. आणि 9 तांबे भरले होते. 9 तांब्यातला 8वा म्हणजे हा 8वा पंप आहे आणि 1 तांबे अजून राहिलेला आहे शिल्लक. आता ते घरी येऊन जाऊन आल्याच्या नंतर मारून होईल. तर चला तर 8वा पंप झाला आहे मारून आणि चला चार्जिंग टिकत नाही असं वाटत होतं, पण टिकली चार्जिंग आणि 8वा पंप झाला आहे मारून. आता चालले घरी जाऊन अजून भाकर करायची आणि कालवण करायची, मग खायची. मुलीला दिलं होतं घोसाळ्याची भाजी, त्यांच्यापुरती करून दिली, ती यांनी नेली डब्याला. आणि आता म्हणलं दुपारचं काहीतरी गेले मी काहीतरी बनवून असं माझं डोक्यात होतं, त्याच्यामुळं मग मी काही केलं नाही, स्वयंपाक केला नाही, फक्त चपात्या केल्यात आणि माझ्यासाठी काही भाजी केली नव्हती. मग आता म्हणलं चला घरी जाऊन कांद्याची चटणी आणि 1 ज्वारीची भाकर टाकूया. तर चला आणि तोपर्यंत खावंच तर ह्याला पण चार्जिंग होऊन जाईल. पायाला चार्जिंगला घेतला घरी पंपाला आणि परत येते. मग आज काय पाऊस येण्याजोगता काही दिसत नाही, आभाळ फक्त पळतंय. थोडंसं ऊन पडायला लागलं, ते पण गेलं. थोडंसं आहे ना नॉर्मल, ऊन नाही आहे, फक्त आभाळ पळतंय आणि असं वाटतं ऊन पडन का. पण चला आभाळ पळतंय, तुम्ही पहा. चला आता चालले घरी. पहा मस्त आता कांद्याची चटणी करू. पंपाला लावले मी चार्जिंगला आणि चालले. तर आता मस्त कांद्याची चटणी आणि इकडं ज्वारीची भाकर केली. तर पहा, आणि माझी ज्वारीची भाकर भरपूर मोठी असते, कॅमेरासुद्धा येईना. चला असू द्या. तर कांद्याची चटणी झाली आणि आता भाकर पण झाली. आता मस्त वाणी जेवण करायची आणि पंपाला चार्जिंग होती तर जेवून घेते. तर लगेच मी 2-4 भांडे होते, तेवढे 2-4 भांडे पडले, ते पण लगेच घासून घेतले मस्त वाणी. आणि चला आता लगेच किचन थोडं पुसायचं आणि झालं मग माझं काम. असं झटपटीत काम म्हणजे उरकावं लागतं. म्हणजे म्हणतात ना घाळपटपणा, या घाळपटपणा बिलकुलही नाही चालत. अशी कामं करायची म्हणल्यावर सगळं एकटीनं पाहायचं म्हणल्यावर लई सगळं चपाळीनं सगळी कामं केलीच पाहिजे. तर आता पंपाने माझी परत डबल शिफ्ट लावली. आता सकाळी मारले 8 पंप, आता लगेच निघायचं. त्याला चार्जिंग झाल्याच्या नंतर 1 तासाने लगेच निघायची, तर जेवण होतंय. चला घेते आता जेवायला ताट. मस्त कांद्याची चटणी आणि भाकर, लोणचं. चलो तोंड धुतलं, तोंडावरती लय औषध उडाले होतं आणि औषधाने डोकं पण भरपूर दुखायला लागलं. काय कळलं ना काय झालं. औषध मारलं का त्या दिवशी डोकं म्हणजे दुखतंच. तर चला जाऊ द्या, पंप मलाच मारावं लागते. तर चलो तोंडावरती पण थोड्याशा लाल फुटकुळे यायला लागले, चेहरा पण लाल झालाय. तर चला जाऊ द्या.
तर बा जेवण बिवण झालं होतं आणि शेतातच निघायचं होतं. 1:45 झाले होते, पण नेटकाच पाऊस आला आणि तो पण जोरदार पाऊस झाला. आता शेतात जायचं झालं कॅन्सल. चला आता उद्या सकाळचं, उद्याच्याला पाऊस नाही सांगितला, आजच्याला दुपारच्या नंतर पाऊस सांगितला होता. फौजी साहेबांनी रात्रीच चेक केलं होतं की आज पाऊस आहे का नाही, पण आज पाऊस झाला आहे. थोडी पाळी झाली नाही म्हणून जोराची पाळी झाली एक, आणि आता रानात जायचं आता कॅन्सल करते. तर चला जाऊ द्या, उद्या सकाळचं मारीन आता तेवढं औषध. तर चला सतसाहेब बाय बाय, इथंच व्हिडिओला शेवट करते. तर चला सतसाहेब बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. चला लाईक करा. सतसाहेब बाय बाय.